तर आज असंच आमच्या घराजवळ श्री आर्ट्स म्हणून एक आहे, तिकडे आलोय. गणपती POP मध्ये करतात ॲक्च्युली, ते शाडूचे नाही आहेत. तर असे मोल्डेड असतात. आणि श्री आर्ट्स तुम्हाला इथं बोर्ड आहे, नंबर आहे, होलसेल दरात वगैरे सगळं मिळणार. तर वेगवेगळ्या प्रकारचे गणपती आहेत त्यांच्याकडं. ते हे आता लेटेस्ट मोल्डमधून काढलेलं आहे गणपती, त्याचं फिनिशिंग चाललेलं आहे. तुम्ही काय करता इथं? ब्रशिंग करून फिनिशिंग करायला लागलाय का त्याचं? हां, पॉलिश करायला. आता याला काय काय येणार तुम्हाला फिनिशिंगमध्ये? हे असंच येते ना, विदाऊट हँड, नंतर तुम्ही हे करताय त्याला नंतर जोडतो. आता पॉलिशिंग म्हणजे तुम्ही फक्त त्याला काय मोल्डमध्ये दुसरं काय काढलेलं असते ना ते हां. क्लिअर होतं. बर. तर सगळे गणपती असे मोल्डमध्येच आहेत. हा एक मंडळाचा गणपती त्यांच्याकडं फायबरचा आहे, पेंटला आलेला, पेंट केलेला आहे त्यांनी. तर भरपूर प्रकारचे गणपती आहेत. वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत. हे खूप छान सुंदर आहे बैठक व्यवस्था. ही पण मूर्ती खूप सुंदर साकारलेली आहे. तर हे POPचे आहेत, त्यांना त्याचे मोल्ड्स असतात, त्याच्यावर करतात. वेगवेगळ्या प्रकारचे मोल्ड आहेत. हे त्याचं परत महाराजांची मूर्ती एक मस्त साकारलेली आहे. ही एक अंबाबाई यांची मूर्ती आहे, आता झाकलेली आहे, आपण काढायला नको. बाकी इथं गणपतीचे बघा हात वगैरे असे वेगवेगळे मोल्ड्समधून येतात, असे बनवतात. तर हा एक साचा आहे, हे एक मोल्ड आहे. असे वेगवेगळे व्हरायटी. आता हे असे या प्रकारचे आहे तिथं. ही बैठक व्यवस्था एक आहे. हनुमानाची मस्त एक मूर्ती आहे इथं. बैठक व्यवस्था, रामाचं ध्यान करताना. तर हे मागचा शेप आहे. मोल्डची माहिती घेऊया. तर हे मोल्ड आहे अशा प्रकारचा. उदाहरणार्थ यात त्यांनी लिक्विड POP टाकतात आणि सेट व्हायला जेवढा वेळ लागतो तेवढाच. त्यानंतर असा बांधलेला असतो, वरून सेपरेट होतो आणि मूर्ती आहे अशी व्यवस्थित बाहेर शिल्प घेऊन येते. तर शाडूचे गणपतीची कमतरता असल्यामुळे आणि POPचं मॅन्युफॅक्चरिंग पण वास्ट नंबरमध्ये भरपूर करता येते. पण शक्यतो तेवढं आपण शाडूचंच घेतो. आमच्या घरी पण शाडूचाच गणपती असतो. पण ज्यांना कोणी POPचे वगैरे हवे असतील तर यांचा नंबर मी दाखवलेलाच आहे.